मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा भाग काय झालंय चला पाहूयात। आता मात्र इकडे राणी इंद्राला खूप बोलत असते, असं बोलत असते की मला मात्र आता घटस्फोट हवाच आहे, मला डिवोर्स हवाच आहे, काही झालं तरी मी तुमचं ऐकणार नाहीये, असं बोलून मात्र राणी आता तिकडनं निघून जाताना पाहायला मिळते। मित्रांनो, तेवढ्यात आता राणी जी आहे ती इंद्राला आता समोर उभी राहिलेली दिसते। इंद्राच्या डोळ्यासमोर आता मात्र ते वाईट दृश्य आलेलं असतं। तेवढ्यात आता मित्रांनो, इंद्रा जो आहे तिकडनं राणीला आवाज देतो आणि राणीला आवाज देत मात्र तिला इकडे बोलावतो। तर मित्रांनो, आता सविता आणि तिचा नवरा तिकडनं निघून जातात। तर घरी मात्र मित्रांनो, उर्मिला जी आहे ती आता तनिषाशी बोलत असते। तनिषाला सांगत असते की काय झालं मग ऑफिसमध्ये, आज खाल्ला की नाही डबा इंद्राने। तर आता तनिषा चिडलेल्या अवस्थेत बोलत असते, कसला त्याने डबा खाल्लाय, त्याने सर्व कामगारांना तो डबा खाऊ घातला आणि मात्र राणीने, त्या फडतूस राणीने केलेलं जेवण मात्र तो जेवला आहे, असं बोलून ती राग व्यक्त करत असते। तर मित्रांनो, आता मात्र उर्मिलाला थोडंसं हसू येत असताना असं बोलत असते की असं का केले इंद्रा भाऊजींनी, मला समजलं नाही। तर तनिषा मात्र तिला सांगत असते की त्याने मात्र अगोदर सर्व कामगारांना विचारलं की तुम्हाला हा डबा खायचा आहे का, आणि त्यानंतर त्याने डबा खायला दिला। तर मित्रांनो, पाहायला मिळते की आता उर्मिला थोडीशी शांत होते। तर तेवढ्यात आता इकडे राणी चक्क इंद्रा सरांकडे आलेली असते। इंद्रा सरांकडे ती आता येत असते आणि त्यावेळी मात्र इंद्राही आता मनाशी विचार करू लागतो की आज मी राणीला सगळं सांगू का। तर मित्रांनो, जवळ आल्यानंतर राणी मात्र आता इंद्रा सरांशी बोलू लागते, सर असं तुम्ही अचानक कसे इकडे आलात। त्यावेळेस मात्र आता इंद्रा बोलत असतो की मला मात्र तुझी आठवण येत होती राणी, त्यामुळे मी आज इकडे आलो आहे, मला तुझ्याशिवाय थोडंही करमत नाही ग, मला तुझी आता सारखीच आठवण येण्यास सुरू झालेली आहे, त्यामुळे मात्र मी वस्तीत आलोय आणि तुला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नव्हती, असं आता इंद्रा बोलत असतो। मित्रांनो, त्याचं प्रेम जे आहे ते राणीसमोर व्यक्त करत असतो। तर पाहायला मिळते की दोघेही आता एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात। तर राणी मनाशी विचार करत असते की त्या रात्रीबद्दल काही विचारू का मी। त्यानंतर आता ती विचारण्यास सुरुवात करते की सर, त्या रात्री काय झालं होतं, प्लीज कृपया मला तुम्ही सांगाल का। त्यावेळेस मित्रांनो, आता इंद्रा थोडंसं इग्नोर करतो। तर पाहायला मिळते घरात बुवांचे मात्र आवराआवर चालू असते। बुवा मात्र घरात काहीतरी आवरत असतात, त्यांनी घरात पसारा केलेला असतो। मित्रांनो, तेवढ्यात मात्र आता इंद्रा आणि राणी घरामध्ये येऊन पोहोचतात। इंद्रा राणी घरामध्ये आल्यानंतर आई बोलते, काय तुम्ही हे पसारा करून ठेवलाय, जावई बापू आले आहे तर तुम्हाला काही समजते की नाही, पटापटा आवरा, असं मात्र बोलत आता राणीची आई सर्व काही घरामधलं आवरण्यास सुरुवात करते। राणीही तिची मदत करते। मित्रांनो, राणीची आई बोलते की जावई बापूंना पाणी वगैरे दिलंस का नाही। लगेच मात्र आता राणी पाणी आणण्यासाठी आतमध्ये जात असते। त्यावेळी मित्रांनो, इंद्राला पाहिल्यानंतर खरोखर आता बुवा आणि आईला खूप आनंद झालेला असतो। तर तिकडे मात्र आता राणी पाणी आणण्यासाठी गेलेली असते। तर बुवा मात्र बोलत असतात की जावई बापू, तुम्ही कसे अचानक इकडे आलात। त्यावेळेस मात्र आता इंद्रा त्यांच्याशी बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो की तुमची भेटच मला खरी तर घ्यायची होती, मीच राणीला बोललो होतो त्या दिवशी की तू घरी जाऊन आई बुवांसोबत थोडंसं राहा, म्हणजे मलाही तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे, परंतु मला कामामुळे तो टाईम मिळत नाहीये, परंतु राणीला मी मात्र घरी पाठवलं आहे, असं मात्र आता तो आता आई बुवांशी बोलत असतो। मित्रांनो, इंद्राच्या या बोलण्यावरती आता आई बुवा प्रचंड खुश होत असतात, त्यांना आनंद होत असतो। तर इकडे आता राणी इंद्राला पुन्हा एकदा बाहेर घेऊन आलेली असते। राणी मात्र आता त्याला वॉकसाठी बाहेर घेऊन आलेले असते। त्यावेळेस मात्र दोघेही आता एकमेकांना काहीतरी सांगणार असतात। मित्रांनो, राणी बोलत असते की सर, मी तुम्हाला विचारणार नव्हते, परंतु तुम्ही असे का वागत आहात, काय झालंय तुमचं, काय बिनसलंय हे मला तुम्ही सांगाल का प्लीज, म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला काही एक विचारलं नाही, तुम्ही टाईम मागितला होता, तुमचा टाईम झालाय का आता, असं राणी बोलत असते। त्यावेळेस इंद्रा मनाशीच विचार करत असतो, जर मी राणीला सर्व सांगितलं तर मात्र काय होईल, म्हणजे राणी मला सोडून तर जाणार नाही ना, मला डिवोर्स, मला घटस्फोट तर देणार नाही ना, असले विचार मात्र इंद्राच्या डोक्यात येत असतात। इंद्राला असं वाटत असतं अजूनही ती योग्य वेळ आलेली नाहीये, त्यावेळी मी राणीला सर्व सांगायला हवं। तर मित्रांनो, आता मात्र राणी बोलत असते की तुम्ही मात्र तुमचा टाईम मागितलाय आणि मी तुमचा टाईम खोटं करतीये, प्लीज सॉरी, मला माफ करा, तुमचा हवा तो टाईम तुम्ही घेऊ शकता सर, परंतु मला तुम्हाला अशा अवस्थेत बघणं मात्र योग्य वाटत नाही, मला खूप वाईट वाटतं, तुमच्यासारखा माणूस असा एवढा टेन्शनमध्ये असतो आणि कुणाची काहीही सांगत नाही, बोलत नाही, असं मात्र आता राणी बोलत असते। तर मित्रांनो, पाहायला मिळते की इंद्रा देखील राणीला बोलतो की राणी, योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सर्व सांगेलच, परंतु मला माझी वेळ हवी आहे, माझी स्पेस हवी आहे, राणी मी तुझ्यापासून काही एक लपवणार नाही। त्यावेळेस मात्र इंद्राने चक्क राणीचा हात हातात घेतलेला आहे
तिला हातात हात घेऊन त्याने वचन दिलं आहे की राणी, मी कधीही तुला दुरावा देणार नाही, तू माझीच आहेस, माझं तुझ्यावरती खूप म्हणजे खूप प्रेम आहे. असं बोलल्यानंतर मित्रांनो राणी आता थोडीशी भावूक झालेली आहे. तर इंद्राने दिलेलं वचन घेत मात्र इंद्रा आता तिकडनं निघून जात आहे. तेवढ्यात पाहायला मिळते मित्रांनो, राणीची ओढणी आता मात्र इंद्राच्या घड्याळामध्ये फसते. आता त्यानंतर राणी मात्र मागे वळून पाहत असते. मागे वळून पाहिलं त्यावेळेस मात्र चक्क आता इंद्रालाही समजतं की ओढणी मात्र आता घड्याळामध्ये फसली आहे. ओढणी सोडवत मात्र आता इंद्रा राणीला बाय करत निघून गेलेला असतो. त्यावेळेस मित्रांनो इंद्राही इमोशनल होतो आणि राणीही इमोशनल होते. तर घरी मात्र राणीची आई आता देवाला दिवा लावत बोलत असते की देवा, तू वाचवलंस बघ. म्हणजे मला राणी घरात आल्यापासनं असंख्य प्रश्न पडत होते. मला विचार येत होता की राणी घरात भांडण तर करून आली नाहीये ना, राणी अचानक घरी आली तरी कशी. या सर्व प्रश्नांवरती तू आज मला उत्तर दिलंस. त्यावेळेस मात्र मित्रांनो आता बुवा देखील देवांना हात जोडत आहेत. तर रात्र झाल्यानंतर राणीला मात्र आता आठवण येऊ लागते इंद्रा सरांची. ती विचार करते की आता मी सरांना कॉल करू का. तिच्याजवळ मोबाईलही असतो आणि ती आता येरझऱ्या मारत असते. विचार करत असताना ती बोलत असते की मी आता जर सरांना कॉल केला तर मात्र सर डिस्टर्ब होतील का. तर गोट्या मात्र हे सर्व लपून पाहत असतो. गोट्याला फार मजा येत असते. मित्रांनो गोट्या आता तिकडनं ही सर्व मजा पाहत असताना राणी मात्र त्याला पकडणार आहे. राणीने त्याला पकडलंय मित्रांनो आणि राणीने पकडल्यानंतर त्याला चांगलाच जाब विचारला आहे. राणीला तो चकमा देऊन तिकडनं निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु राणीने त्याला पकडलेलंच असतं. राणी विचारत असते की काय रे बाबा, काय झालं आज दिवसभर ऑफिसमध्ये, सरांशी काय काय बोललास तू मला सांग ना. तर इंद्रा आता तिकडे आलेली गोष्ट ही देखील आता राणी त्याला सांगत असते. गोट्याला बोलत असते की गोट्या, तुला माहिती आहे का आत्ताच सर येऊन गेलेत. तर गोट्या बोलतो की त्याचमुळे एवढा चेहरा खुल्लाय वाटतं तुझा. आता मात्र तिची चांगलीच थट्टा मात्र गोट्या करत असतो. तर पाहायला मिळतंय की इकडे मात्र उर्मिला घरामध्ये आता सर्वांना राणीविषयी काहीतरी सांगत असते. राणी असलीच आहे, असलीच तिला गुरमी चढली आहे. म्हणजेच ती वकील झाल्यापासून कुणालाही काही एक डिमांड देत नाहीये असं मात्र ती बोलत असते आणि नको ते प्रश्न जे आहे घरच्यांच्या डोक्यात भरवत असते. तेवढ्यात अजित येतो मित्रांनो आणि अजित मात्र आता उर्मिला वहिनींना बोलतो की उर्मिला वहिनी, तुम्ही मला काय करायला लावलं सगळ्यांना सांगू का. राणी बहिणींच्या विषयी तुम्ही काय वाईट साईड इकडे डोक्यात भरत आहात त्यांच्या. तर मित्रांनो अजित मात्र प्रचंड चिडलेला असतो. लगेच मात्र आता उर्मिला उठते आणि असं बोलते की त्या पार्सलविषयी तुम्ही बोलता आहात का. तर आता अजित बोलतो की पार्सलविषयी नाही बोलत आहे मी, त्या बॅगविषयी बोलतोय, जी बॅग तुम्ही मला वस्तीत नेऊन द्यायला लावली होती. तर आता इंद्राला प्रचंड राग येतो मित्रांनो. आता इंद्रा बोलतो की तुम्ही असं कसं वागू शकता, माझ्या बायकोची बॅग नेऊन देण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला. असं आता इंद्रा मोठ्याने बोलत असतो मित्रांनो आणि त्यावेळेस तो बोलतोय की मी मात्र आता विसरून जाईल तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला घरामधनं मी धक्के मारून बाहेर काढील. पुन्हा एकदा जर तुम्ही असं कृत्य केलं आणि आम्हा दोघांचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला तर मी खरोखर सगळं विसरून जाईल. मित्रांनो इंद्राने आता रागात येऊन चांगलंच उर्मिला वहिनीला झापल्याचं पाहायला मिळतंय.